ग्राफिक डिझाइन शिकायचं आहे, पण कोडिंग, फोटोशॉप हे सगळं भारी वाटतं, राइट? मला भरपूर कमेंट्स आलेले, की "ताई आम्हाला ग्राफिक डिझाइन शिकायचं आहे, पण आम्हाला माहिती नाही कसं स्टार्ट करायचं वगैरे आणि ग्राफिक डिझाइन म्हणजे काय आपल्याला माहिती नाही." सो गाईज डोंट वरी आज आपण Canva वापरून डिझाइन म्हणजे ग्राफिक बेसिक डिझाइन आपण करू शकतो हे शिकणार आहोत. ओके. सो हाय फ्रेंड्स मी आहे सुनीता. ओके. सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ग्राफिक डिझाइन म्हणजे काय आणि Canva वापरून बिगिनर्स म्हणून डिझाइन कसं तुम्ही चालू करू शकता. समजा तुम्हाला डिझाइनचं काहीच माहिती नाहीये. ओके. तरी पण तुम्ही कसं चालू करू शकता. एक बिगिनर लेव्हलला काय माहितीच नाही बाबा मला असं-असं, तरी तुम्ही सिंपल म्हणजे कसं चालू करता हे मी तुम्हाला एकदम सिंपल भाषेमध्ये आणि मराठी भाषेमध्ये सांगणार आणि मला कमेंट्स पण आले होते ताई ग्राफिक डिझायनिंगचं मला सांगा एक व्हिडिओ बनवून म्हणजे काय सगळं. ओके. सो ओके. आणि गाईज तुम्ही नवीन असाल चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी जॉबचे व्हिडिओज घेऊन येत राहते. ग्राफिक डिझायनिंगचे व्हिडिओज किंवा YouTubeचे पण व्हिडिओज मी घेऊन येईल पुढं. ओके. सो आता थोडं बिझी शेड्यूल असल्यामुळे घेऊन येता येत नाही झालंय. पण डेफिनिटली मी घेऊन येईन. आणि जॉब्स ग्राफिक डिझाइनमध्ये भरपूर आहेत. मी ऑलरेडी पोस्ट पण केले आहेत आणि फ्युचरमध्ये पण मी पोस्ट करणार आहे. ओके. जॉब्स आहेत. ओके. सो फाईन. आता आपण बघूया की व्हॉट इस ग्राफिक डिझाइन? आता ग्राफिक डिझाइन म्हणजे काय? ओके. सो ग्राफिक डिझाइन म्हणजे काय? आपली एक आयडिया असते. त्या आयडियाला आपण काय करतो? व्हिज्युअली दाखवतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक आयडिया आता इथं बघा लोहरी म्हणूया आता. लोहरी म्हणजे काय आपली मकर संक्रांत राइट? एक आयडिया होती जी त्यांनी काय केलेत, कशामध्ये दाखवलेत? एक व्हिज्युअलमध्ये दाखवलेत. ओके. म्हणजे ढोल आहे, सगळे आनंदी आहेत, हॅपी आहेत, हॅपी लोहरी म्हणून एक आपली जी डोक्यामध्ये आयडिया होती त्याला आपण एका व्हिज्युअल डिझाइनमध्ये आपण दाखवतो राइट? त्याला काय म्हणतात? ग्राफिक डिझाइन. ओके. फॉर एक्झाम्पल आपल्याला दुसरे कोणते पण घेऊ शकतो. दीपावलीचे पण कसं आपण एक डोक्यामध्ये आपली आयडिया असते ती आपण काय करतो एका व्हिज्युअलमध्ये दाखवतो जेणेकरून लोकांना बघितल्याबरोबर समजतं एक्सप्लेन करायची गरज नाही. एक त्यालाच म्हणतात ग्राफिक डिझाइन. ओके. सो पोस्टर आता ग्राफिक डिझाइनमध्ये काय-काय करू शकतो आम्ही? तर पोस्टर डिझाइन करू शकतो. भरपूर लोकांना पोस्टरची गरज असते. आपण बाहेर बॅनर्स वगैरे बघतो राइट? सो पोस्टरची गरज असते. थंबनेल डिझाइन करायचे असतात. Instagramचे पोस्ट आहेत. Instagram पेज पोस्ट असू दे, Facebookचे पोस्ट असू दे, हे आपण डिझाइन करू शकतो. रिझ्यूम सुद्धा आपण डिझाइन करू शकतो. ओके. सो हे सगळं काय आहे ग्राफिक डिझाइन आहे. ओके. यालाच आपण काय म्हणतो ग्राफिक डिझाइन. भरपूर लोकांना कन्फ्युजन असतं, की ग्राफिक डिझाइन म्हणजे खूप मोठं असेल, काहीतरी डिफिकल्ट असेल असं वाटतंय. ओके. पण काही नाही. ह्यालाच आपण ग्राफिक डिझाइन म्हणजे त्याचं नावच आम्ही ह्याला काय दिलंय, ग्राफिक डिझाइन म्हणून दिलेलं आहे. ओके. सो फर्स्ट थिंग आहे आता ग्राफिक डिझाइनमध्ये म्हणाल की तुम्ही अ, ते ग्राफिक डिझाइन करायचं असेल तर डिझाइन खूप सुंदर असायला पाहिजे. ओके. सो ग्राफिक डिझाइनमध्ये डिझाइन सुंदर असणं महत्त्वाचं नाहीये, क्लिअर असणं महत्त्वाचं आहे. ओके. आपलं जे डिझाइन आहे, आपण मग YouTube थंबनेल असू देत किंवा कुठले पण पोस्टर असू देत, फेस्टिव्हलचे पोस्टर असू देत, त्याचे आपण कसं आपण छान बनवतो किंवा किती आपण त्याला क्लिअर ठेवतो हे खूप महत्त्वाचं आहे. ओके. सो ह्यालाच म्हणतात काय? ग्राफिक डिझाइन. समजलं असेल. आपल्या जी डोक्यामध्ये आयडिया असते त्याला आपण काय करतो? व्हिज्युअल दाखवतो. लोकांना डोळ्यांना दिसण्यासारखं आपण दाखवतो. त्याला म्हणतात ग्राफिक डिझाइन. ओके. सो आता Canva वापरून आपण आता समजा तुम्ही बिगिनर्स जरी असला ना, तरी तुम्ही Canva वापरून बेस्ट डिझाइन करू शकता. ओके. कारण याला कुठली कोडिंगची गरज नाही आहे. समजा तुम्ही Canva वापरत असाल तर त्याचं काही कोडिंग नाही आहे. Photoshopची स्किलची पण तुम्हाला गरज नको. एकेकांना Photoshop पाहिजे असतं, पण याच्यामध्ये विथआऊट त्याची स्किल नसताना पण आपण डिझाइन करू शकतो. तिथं भरपूर रेडीमेड आपल्याला टेम्पलेट्स मिळतात. ओके. सो समजा इथे टेम्पलेट्समध्ये गेला तर हे तुम्हाला दिसायला टेम्पलेट्स. भरपूर असे रेडीमेड टेम्पलेट्स मिळतात. ओके. सो हे टेम्पलेट्स आपण यूज करू शकतो. ड्रॅग एंड ड्रॉप सिस्टम आहे. डायरेक्टली आपण ड्रॅग एंड ड्रॉप करू शकतो. ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके. सगळं मी दाखवणार आहे. फक्त तुम्हाला सांगत आहे मी. आणि हे ना लॅपटॉपमध्ये पण चालतं आणि मोबाईलमध्ये पण आपण Canva यूज करू शकतो. सो दोन्हीकडे पण असलं तुम्ही लॅपटॉप नसलं तरी तुम्ही इझिली डिझाइन करू शकता. कसं आता समजा तुम्हाला एक YouTube थंबनेल घ्यायचं आहे. सो इथून आता इथं मी YouTube थंबनेल म्हणून घालते. ओके. सो बघा मला YouTubeचे भरपूर असे थंबनेल मिळतात जे रेडीमेड टेम्पलेट्स आहेत. इथे बघा आता तुम्हाला व्लॉगचं घालायचं असेल तर हे घालू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये एडिट करून तुमचे फोटोज वगैरे ॲड करू शकता. इथे तुम्हाला भरपूर असे थंबनेल मिळतात हे बघा. बिफोर आफ्टर काय काय तुम्हाला एक्सप्लेन करायचं असेल तर इथे पण तुम्हाला थंबनेल मिळतात. ओके. सो रेडीमेड थंबनेल आपल्याला Canvaमध्ये मिळतात. ओके. सो हे एक याचं बेनिफिट आहे जेव्हा समजा तुम्ही Canva वापरत असाल तर. ओके. सो आता टाइप्स बघूया आपण ग्राफिक डिझाइनचे कोणते-कोणते टाइप्स आहेत. ओके. सो Canvaमध्ये आपण डिझाइन करू शकतो. काय-काय डिझाइन करू शकतो. एक तर थंबनेल डिझाइन करू शकतो. हे एक टाइप आहे. Instagram पोस्ट पण आपण डिझाइन करू शकतो. आता हे YouTube थंबनेल घातलं मी इथं. ओके. समजा तुम्ही इथे Instagram पोस्ट म्हणून घातला. सो तुम्हाला इथं बघा Instagram पोस्ट सुद्धा मिळतात. ओके. तसंच तुम्हाला जॉब पोस्टर्स पण मिळतात, रिझ्यूम पण मिळतात आणि बिझनेस फ्लायर पण मिळतात. आता हे Instagramला तुम्ही कुठलं पण एक घेऊन ना, त्याला एडिट करून तुम्ही Instagramवरती पोस्ट ऑब्व्हियसली घालू शकता. ओके. हे सगळे तुम्हाला पोस्ट इथं मिळतात. जे म्हणजे
टाइप म्हणू शकतो आपण. हे जे ग्राफिक डिझाइनचे वेगवेगळे टाइप्स आहेत किंवा बिझनेस फ्लायर्स आपण करू शकतो. ओके. हे सगळं आपण घेणार आहोत. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला मिळतं. ओके. सो मी आज आपण कन्सेप्ट समजून घेणार आहोत, की ग्राफिक डिझाइनचे 3 बेसिक रूल जे आहे ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. ओके. आणि ते तुम्ही लक्षात ठेवावं लागणार आहे. फॉर एक्झाम्पल समजा कुठलं पण तुम्ही डिझाइन करत असाल ना, तर त्याच्यामध्ये मोस्टली कलर तुम्ही 2 किंवा 3 ठेवा. ओके. आता मी तुम्हाला जास्तीचं थंबनेलमधून तुम्हाला इझिली समजेल. ओके. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगायला ट्राय करेन. ओके. इथं बघा. हे एक थंबनेल आहे. ओके. सो जेव्हा तुम्ही कोणतं पण डिझाइन करता ना, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही 2 किंवा 3 कलर एवढंच इनफ ठेवा. त्याच्यामध्ये बघू शकता एक रेड कलर आहे, इथे एक ब्लॅक आहे, इथे एक येलो कलर आहे आणि हे एक व्हाईट कलर. ओके. सो याच्यामध्ये 2 किंवा 3 कलर्स तुम्ही ठेवायचे. जास्त भरगच करून ठेवायचं नाहीये. हे किती सिंपल आणि क्लीन दिसायला बघा. असं आपल्याला ठेवावं लागणार. ठेवायचं असतं. ओके. आणि फॉन्ट मॅक्सिमम 2 फॉन्ट ठेवायचे. तर हे फॉन्ट आहे हे. ओके. हे एक फॉन्ट आहे एक. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे फॉन्ट्स मिळतात. ओके. सो ह्याच्यामध्ये आपण मॅक्सिमम 2च फॉन्ट सगळ्यांना वेगवेगळे ह्याला एक वेगळा दिलो, ह्याला एक वेगळा फॉन्ट दिलो, ह्याला एक वेगळा फॉन्ट दिलो असं करायचं नाही. ओके. एक तर 2च फॉन्ट आपण ठेवू शकतो. तिथं Anton म्हणून फॉन्ट आहे. ते एक आहे. तुम्ही कॉर्पोरेटमधून पण ठेवू शकता. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर असे मिळतात. ओके. सो हे पण कॅनव्हास सॅस म्हणून पण आहे चेंज झालं बघा. असं चेंज होतं. ओके. जसं तुम्ही फॉन्ट चेंज करता. सो 2 फॉन्ट जास्त ठेवा. त्याला इटॅलिक बनवतो असं वेगळं करू नका. ह्याला इटॅलिक बनवला, ह्याला वेगळा फॉन्ट दिला असं करू नका. ओके. सो हे एक मेन असते. स्पेसिंग डिझाइन आता ह्याच्यामध्ये ना डिझाइन करताना मेन स्पेस द्यायला पाहिजे. ओके. म्हणजे जेव्हा आपण काही पण डिझाइन करतो फॉर एक्झाम्पल इथं आय आणि कॅचिंग आहे, इथं स्पेस आहे, राइट? नंतर ह्या टेक्स्टमध्ये आणि ह्या इमेजमध्ये हे बघा, हे इमेजमध्ये काय आहे स्पेस आहे, राइट? सो या इमेजला आपण कुठं पण हलवू शकतो. इथं पण ठेवायचं, इथं ठेवा. इथं ठेवायचं, इथं ठेवा. ओके. सो हे स्पेसिंग खूप इम्पोर्टंट आहे. सो स्पेसिंग एक तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. हे 3 पॉइंट खूप महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये. एक तर कलर कॉम्बिनेशन, फॉन्ट आपण कसं ठेवतो आणि स्पेसिंग. ओके. सो आता मी फक्त बेसिक सांगालोय मी तुम्हाला, म्हणजे ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय तुम्हाला इम्पोर्टंट ठेवायचं, त्याच्यामध्ये भरपूर असं आहे, सगळे मी तुम्हाला टूल्स सांगणार आहे. तुम्ही कसं यूज करू शकता. पेडमध्ये कसं असते, फ्रीमध्ये कसं असते, हे पण मी तुम्हाला सगळं सांगणार. ओके. सो ओव्हर डिझाइन आणि अनेक तुम्हाला पॉइंट सांगायचे आहेत, की ओव्हर डिझाइन केलं ना ते बॅड दिसतं. फॉर एक्झाम्पल इथं समजा मी काही पण एलिमेंट्स समजा मी ॲड केले. एनिथिंग फॉर एक्झाम्पल हे इथं समजा मी ॲड केलं सबस्क्राईब करा म्हणून. ओके. असे असं वेगळं आपण ॲड केलं ना, हे खूप ना ओव्हर डिझायनिंग वाटतं. त्यामुळे हे ना चांगलं नाही दिसत. ओके. हे व्यवस्थित नाही दिसणार आपल्याला. असं काही पण आपण घातलं तर. त्याचा कलर मला चेंज करायचा. ओके. मी याला व्हाईट करते. सो हे असं व्यवस्थित दिसत नाही. राईट? किती घाण दिसतं बघा. घाण म्हणत नाही, पण व्यवस्थित नाही दिसत. पण क्लीन जेव्हा आपलं हे जसं क्लीन होतं राईट? हे कसं क्लीन होतं बघा. हे क्लीन किती छान दिसतंय राईट? सो असं तुम्ही क्लीन पण बोलू शकता. तुम्हाला ते चेंज करायचं तुम्ही चेंज पण करू शकता. सो हाऊ टू वर्क फ्रॉम होम हे पण तुम्ही करू शकता. वर्क इथं करू शकता फ्रॉम होम. ओके. ह्याच्यामध्ये तुम्ही एडिट करू शकता. सो आणि तुम्हाला ड्रॅग एंड ड्रॉप तुम्ही करू शकता. ओके. सो असं तुम्ही एडिटिंग वगैरे करू शकता. सो जास्त ओव्हर काही पण ॲड करायचं नाही. सिंपलच ठेवायचं. ओके. आता आपण काय करूया, की आता आपण Canva ओपन तर झाल्यावर ऑलरेडी आपल्याला ते एक सिंपल डिझाइन आपण ट्राय करूया. एक टेम्प्लेट्स ऑलरेडी घेतलेलं आहे आपण. सो दुसरं आपण टेम्प्लेट्स घेऊन त्याच्यामध्ये टेक्स्ट चेंज करूया आणि जरा कलर ॲडजस्ट करायला आपण बघूया. ओके. तर हे एक सिंपल डिझाइन सांगितलं मी. नंतर तुम्हाला फ्युचरमध्ये मी एक व्हिडिओज घेऊन येत राहीन. ज्या ठिकाणी आपण साइज कसं सिलेक्ट करू शकतो, बॅकग्राऊंड चेंज करायचं, बॅकग्राऊंड ब्लर करायचं, कुठलं पण तुम्हाला काढायचं असेल ते काढू शकतो आपण. हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. सो स्टे कनेक्टेड. ओके. सो आता इथं डिझाइनमध्ये जाते मी. ओके. सो इथं डिझाइनमध्ये आता आता वेगवेगळं डिझाइन आता समजा दुसरं मला ॲड करायचं असेल, तर इथं मी ॲड पेजवरती क्लिक करून दुसरं डिझाइन सिलेक्ट करू शकतो. ओके. सो आता समजा मला ओके. हे घेऊया आपण. आता हे एक डिझाइन आहे. ओके. सो ह्याच्यामध्ये हे जे हे जे किंग सारखं सिम्बॉल आहे ना, हे म्हणजे पेड व्हर्जन आहे ते सगळं. ओके. पेड आहे हे. याला आपण म्हणजे जेव्हा आपण प्रो पर्चेस करतो ना, तेव्हा आपल्याला फ्रीमध्ये मिळतं आणि ते पेडमध्ये आपल्याला डाउनलोड करता येत नाही. ओके. सो डाउनलोड करताना काय सांगतं, की तुम्ही पे करा नंतर म्हणजे प्रो मेंबर व्हा नंतर डाउनलोड करा असं सांगतं. ओके. सो हे बघा, आता हे आपला थंबनेल आहे, राइट? सो समजा तुम्हाला ह्याच्यामध्ये काही पण चेंज करायचं असेल, आता ह्याला काही पण तुम्हाला ॲड करायचं असेल, सो डेफिनिटली तुम्ही इथं कलर चेंज करू शकता ह्यांचा. समजा तुम्हाला बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा आहे, सो इथं सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. ओके. आता इथे ग्रीन दिसायलंय, ग्रीनवरती क्लिक करायचं. ओके. सो इथं कलर आपल्याला भेटलेला आहे, बॅकग्राऊंड कलर. समजा मला बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा आहे, मला येलो करायचा आहे, सो येलो मी करू शकते.
ब्राउन करायचं, ब्राउन ऑलरेडी होतं. सो ऑरेंज करायचं, ऑरेंज ठेवू शकते मी. वेगवेगळे ब्राउन बॅकग्राऊंड ॲड करू शकतो. ओके. समजा मला ते टेक्स्ट चेंज करायचं आहे. ओके. हाऊ टू स्टार्ट YouTube. हाऊ टू स्टार्ट इथं घालते मी YouTube. राइट. आता YouTubeचा कलर कसा असतो? रेड असतो. सो मी इथं ट्राय करेन की याला रेड कलर द्यायला. ओके. सो इथं रेड. आता रेड कलर आणि बॅकग्राऊंड कलर मॅच होत नाही झाले. राइट. सो मला बॅकग्राऊंड कलर काय करावं लागेल? चेंज करावं लागेल. सो हे पण खूप इम्पॉर्टंट की आपल्याला कलर कॉम्बिनेशन थोडाफार माहिती असायला पाहिजे. ओके. सो कुठला पण मी कलर ठेवू शकतो जेणेकरून माझा जो थंबनेल आहे तो छान दिसेल. ओके. सो व्हाईटमध्ये ॲक्चुअली इट विल लूक व्हाईटमध्ये थोडं दिसू येतं. राइट. सो माझं YouTube दिसायला व्हाईटमध्ये. ओके. सो असं तुम्ही करू शकता. समजा आता हाच कलर आहे, रेड होतं. राइट. आणि YouTubeला तुम्हाला हे करायचं आहे. YouTube तुम्हाला उठून दाखवायचं आहे. सो इथं तुम्हाला इफेक्ट सुद्धा मिळतात. ओके. इफेक्ट मिळतात. त्याच्यामध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड एक मिळते. ओके. सो आता हे बघा, आता बॅकग्राऊंड मी घातलं, त्यासाठी काय दिसायलंय? माझा थंबनेल आता काय दिसायलंय? उठून दिसायलंय. राइट. करेक्ट. याला मी इकडे वरती करते, याला मी थोडं खालती करते आणि ह्याला मी काय करते? मोठं करते. ओके. इथून पण घेऊ शकता तुम्ही किंवा इथे तुम्हाला डिझाईन्स मिळतात. ओके. शेप्स मिळतात. ओके. सो हा शेप, कुठले पण शेप तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्याच्यावरती तुम्ही YouTubeला यूज करू शकता. ओके. त्याला रोटेट वगैरे करायचं. ओके. सो आता आपल्याला हे काढायचं आहे. ओके. सो हे आपलं टेक्स्ट आहे. राइट. हे. सो ह्याला काय करूया आपण? इफेक्ट आपलं जे होतं ते आपण काढूयात. ओके. नन ठेवूयात आता. ओके. सो इथं YouTube आहे. सो ह्याला मला पुढं घ्यायचं आहे. सो टू फ्रंट घेतलेलं आहे इथं मी. आता मी काय करते? ह्याला थोडं कमी करूयात. याला उचलून इथं ठेवूयात. ओके. आता आपल्या ह्याचं बॅकग्राऊंड चेंज करूयात आपण. सो इथं बॅकग्राऊंड मी व्हाईट घातलं तर सुंदर दिसेल असं मला वाटतं. ओके. सो बघा तुम्ही, आता मी व्हाईट ॲड केलेलं आहे. मला इन्क्रीज करायचं आहे, तर मी इन्क्रीज पण करू शकते इथं. ओके. ह्याचा मला फॉन्ट इन्क्रीज करायचा आहे. सो मी इथं इन्क्रीज करू शकते. ओके. ह्याला आपण ॲडजस्ट करून घ्यायचं. ओके. सो ह्याला थोडं वरती करूयात. मग ह्याला आता खालती घ्यायचं आपल्याला हाऊ टू स्टार्ट. हे ॲज इट इज इथं खालती घ्यायचं आपल्याला. ओके. सो हे दिसतं आपलं छान. मला मोठं करायचं आहे हाऊ टू स्टार्ट. सो तुम्ही ह्याला मोठं सुद्धा करू शकता. ओके. सो हे झालं हाऊ टू स्टार्ट. म्हणजे जरा मोठं असलं ना, हे जरा आपल्याला उठून दाखवायचं आहे. राइट. सो ह्याला आणि थोडं मोठं करावं लागेल. हे सगळं तुम्हाला समजून घ्यायचं तुम्ही करताना. ओके. आता आपण जेव्हा जसं-जसं तुम्ही कराल ना, तसं-तसं तुम्हाला ना आयडिया येत राहील. ओके. सो हे बघा, थोडं मला ह्याला आणि थोडं मला मोठं करावं लागेल बिकॉज हे थोडं खालती झालंय. राइट. सो आता हे काय झालं? परफेक्ट परफेक्ट झालेलं आहे. सो YouTube मला उठून दिसायलंय माझं YouTube आता. ओके. सो आता किती छान झालं. सो असं तुम्ही करू शकता. हाऊ टू स्टार्ट YouTube आणि इथं तुम्ही वेगळं काही पण ॲड करू शकता. समजा तुम्हाला आयकॉन्स ॲड, हे सिंपल दिसायलंय, बट समजा तुम्हाला काही एलिमेंट्स वगैरे ॲड करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल YouTubeचं सिम्बॉल ॲड करायचं आहे. सो इथं एलिमेंटमध्ये जायचं आहे. इथं आपल्याला करायचं आहे YouTube. ओके. सो YouTubeचं काही पण आयकॉन तुम्हाला ॲड करायचा आहे, तर तुम्ही ॲड करू शकता. तर मला हे एक सिम्बॉल ॲड करायचं आहे समजा. सो हे मी इथं कुठेतरी कॉर्नरला ॲड करेन. असं. ओके. सो असं तुम्ही थंबनेल डिझाइन करू शकता. ह्याच्यामध्ये कलर टेक्स्ट एवढंच इम्पोर्टंट आहे. ओके. सो एक सिंपल डिझाइन आम्ही केलेलं आहे आज आज टेम्पलेट्समधले घेऊन. असंच तुम्ही डिझाइन करू शकता. लेटर मी थोडं डीपमध्ये जाऊया. आता थोडंसं मी तुम्हाला सिंपल सांगितलं. याच्यामध्ये भरपूर आहे शिकण्यासारखं, जे मी तुम्हाला व्हिडिओज घेऊन येत राहीन एक बाय एक. ओके. ओके. सो आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. आणि एक तुम्हाला टेक्स्ट जर चेंज करायचं असेल, तर एक सांगते मी तुम्हाला. टेक्स्ट चेंज इथं क्लिक करायचं. समजा तुम्हाला टेक्स्ट फॉन्ट चेंज करायचा आहे. आता मला समजा हा घ्यायचा आहे. तुम्ही हा घेऊ शकता. इथं बघू शकता चेंज व्हायला आहे. टेक्स्टकडे लक्ष द्या. ओके. इथं बघा चेंज होत आहे. राइट. साइज याचा चेंज झाला आता. राइट. असं तुम्ही टेक्स्ट सुद्धा चेंज करू शकता. ओके. हे जायचं, हे देऊ शकतो मी. सो यू कॅन टेक एनी टेक्स्ट. कुठलं पण टेक्स्ट तुम्ही इथं ॲड करू शकता. ओके. हे पण आहे एंटम. ओके. हे इथं सिलेक्टेड नाही आहे. इथूनच आपण सिलेक्ट करूयात. ओके. सो इथं चेंज, इथं तुम्ही एंटॉम म्हणून घातला.
ओके. सो इथं आलेलं आहे आपलं. पहिलं जे होतं ना ते टेक्स्ट आहे. ओके. सो असं तुम्ही काय करू शकता टेक्स्ट वगैरे चेंज करू शकता. ओके. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. सो गाईज आणि एक तुम्हाला मला पॉइंट सांगायचं असतं. ग्राफिक डिझाइन शिकायला ना टॅलेंट नाही तर प्रॅक्टिस लागते. सो इथं प्रॅक्टिस खूप इम्पोर्टंट आहे. एक डिझाइन केलं तर नाही. तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस वगैरे करावी लागेल. ओके. सो Canvaने सुरुवात करा. स्लोली तुम्ही काय होता प्रो होता. मग नंतर तुम्ही दुसरे पण टूल शिकू शकता. पण स्टार्टिंग तुम्ही Canvaपासून करा कारण ज्यामुळे तुम्ही इझिली शिकू शकता. ओके. सो जर तुम्हाला ग्राफिक डिझाइन Canva वापरून शिकायचं असेल किंवा थंबनेल, रिझ्यूम, जॉब पोस्ट तर चॅनलला ना सबस्क्राईब करून ठेवा कारण मी व्हिडिओज घेऊन येणार आहे. ओके. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया की रिअल ग्राफिक डिझाइन प्रोजेक्ट आपण कसं